जर आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. मी गुड फॉर नथिंग आहे, मी काहीच करू शकत नाही आयुष्यात, किंवा चूक म्हटलं की मी योग्यच नाहीये किंवा प्रॉब्लेम माझ्यातच आहे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ जो आहे तर तो खरं तर मुलांच्या बाबतीतला आहे, परंतु बनवतेय मी पालकांसाठी. आत्ताच रिसेंटली एक क्लास मी जॉईन केला होता आणि तिथे ना बालमानसशास्त्र किंवा चाइल्ड सायकोलॉजी विषयी खूप गोष्टी नव्याने मला उमगल्या. तसं तरी मी DEdला असताना आम्हाला बालमानसशास्त्र हा विषय होता, परंतु तो इतका डेप्थमध्ये नव्हता किंवा इतकं बारकावे मला तेव्हा उमगले नव्हते. सो मला असं कुठेतरी वाटलं की हा विषय आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करायला हवा, आणि त्यामध्ये बऱ्यापैकी मग मी थोडासा अजून अभ्यास केला. कारण की आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जे काही व्हिडिओज पाहतात तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी महिला आहेत आणि त्या माझ्या वयोगटातल्या जास्त आहेत, ज्याच्यामध्ये लहान मुलं आहेत, त्यांना 1-2 मुलं आहेत किंवा 1 मुलं आहे, किंवा आता काही प्रेग्नेंट आहेत, किंवा काही आता नवीन लग्न झालेले आहेत जे पुढे जाऊन आई होणार आहेत. तर त्या सगळ्यांसाठीच म्हणजे हा खूप उपयोगी असा व्हिडिओ ठरणार आहे. आणि बऱ्यापैकी गोष्टी अशा असतात बघा की आपण आपल्या मुलांसाठी सगळं काही करायला तयार असतो, त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी, त्यांनी फ्युचरमध्ये खूप छान ग्रो करावं, त्यांच्या आयुष्यात यशवंत, कीर्तिवंत, आरोग्यवंत सगळ्या पद्धतीची त्यांची वाढ छान व्हावी, किंवा त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवावं, नावारूपाला यावं, यासाठी पालक अतोनात प्रयत्न करत असतात. तुम्ही, मी, आपण सगळेच. आजच्या व्हिडिओत लहान मुलांसंदर्भातल्या म्हणजे त्यांच्या भविष्याशी रिलेटेड असणाऱ्या पण त्या आत्ता करायच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात बऱ्यापैकी माझ्या अनुभवातून काही मी क्लासमधून शिकली आहे, काही मी रिसर्च केलाय, आणि त्या सगळ्याचा एकत्रित मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ मांडणार आहे. होप तुम्हाला नक्की युजफुल ठरेल, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला जास्त वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया. बघा, आम्ही जेव्हा जुन्या घरी राहत होतो ना, जे आपले युट्यूब फॅमिली मेंबर अगोदर पासून जोडले गेलेले आहेत त्यांना माहिती असेल की माझं जे किचन आहे ना, तर तिथून पुढे युटिलिटी स्पेस होता आणि त्याच्यानंतर एक समोर म्हणजे एकच वॉल होती आमची, आणि त्यांची गॅलरी आमचे एक शेजारी होते. तर बघा, मला म्हणजे खूपदा तो प्रसंग हा चॅप्टर शिकत असताना म्हणजे इतका जास्त आठवत होता, आणि मला का कोणास ठाऊक असं वाटत होतं की किती आता यामध्ये व्हिडिओ बघणाऱ्यापैकी महिला याच्यात असतील ज्या असं करत असतील आपल्या मुलांसोबत. तर त्यांना आपण या माध्यमातून थोडंसं काही जर एकीने जरी बदल केला त्यांच्या बिहेवियरमध्ये, वागण्यामध्ये, तर या व्हिडिओचं सार्थक झालं असं मी समजेन. तर आम्ही जुन्या घरी जिथे राहत होतो, आपली किचनची जी खिडकी होती ना, तर तिथून स्वयंपाक करत असताना पुढे आपल्या समोरचे जे घर होतं त्यांची गॅलरी होती, आणि त्या गॅलरीमध्ये ना स्त्रीपेक्षा 1 वर्षांनी मोठी मुलगी होती. ती खूपदा रडायलेली असायची, आणि ती का रडते म्हणून थोडंसं आपण जास्त लक्ष देतो ना, कारण आपल्याला असं होतं की काय झालं असेल, आणि हे जेव्हा वारंवार घडतं ना तर त्यावेळी आपण थोडं जास्त लक्ष देतो. आणि दिसत होतं ते की तिचे पालक जे काही बोलतायत वगैरे, तर तिला ना तिची आई गॅलरीमध्ये कोंडायची. तिची काहीही चूक घरात झालेली असेल तर तिला ती पनिशमेंट द्यायची आणि कडी लावून घ्यायची, कोंडी लावायची, आणि खिडकीतून पाहायची की ती काय करते, आणि तिला सांगायची तिथून की तू जी चूक केलीस ना त्यासाठी हीच शिक्षा बरोबर आहे, तू खूप जास्त चुकीचं वागलीस म्हणून तुला ही शिक्षा दिली आहे, आता यानंतर पुढे तू जर असं केलंस तर यापेक्षा मोठी मी शिक्षा देईन, वगैरे वगैरे. आणि ती इतकं केविलवाणी रडायची मुलगी, इतकं म्हणजे काय म्हणतात जीवाच्या हक्कांताने रडायची की मम्मा माझं चुकलं, मला माफ कर, यानंतर मी असं नाही करणार, प्लीज मला घरात घे, मला भीती वाटते. कधी कधी तर सायंकाळी, रात्री सुद्धा हा प्रकार घडायचा, आणि ते म्हणजे कधीतरीच व्हायचा अशातला भाग नाही. आठवड्यातून 1-2दा, कधी कधी म्हणजे एखाद्या महिन्याला असं व्हायचं ते. आणि ते पाहून असं व्हायचं ना, म्हणजे एकदा तर न राहून श्रीचे बाबा तिथे गेले आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की प्लीज तिला आत घ्या, असं नका करू, ती घाबरेल आणि खूप रडतीये. तर तुमची मुलगी आहे, मान्य आहे, तुम्हाला तिची जास्त माझ्यापेक्षा काळजी असणार हेही मान्य आहे, तिची चूक असेल हेही मान्य आहे, पण तरीही प्लीज माझ्यासाठी तिला एवढ्या वेळेस माफ करा. म्हणजे एवढं जाऊन ते बोलले तेव्हा त्यांनी आत घेतलंही तिला. पण मला काय सांगायचं याच्यातनं की ती मुलगी जेव्हा इतकं जास्त रडायची तर याचा अर्थ हा नाही की तिची आई खूप क्रूर होती किंवा तिच्या आईचा उद्देश वाईट होता. तर तिची आई अर्थात तिच्या चांगल्यासाठी किंवा माझ्या मुलीने आयुष्यामध्ये चुका करू नये किंवा
चूक केल्यानंतर शिक्षा दिल्यानंतर ती पुन्हा रिपीट ती चूक करणार नाही, यासाठी ती शिक्षा करत असावी किंवा तिचं अपब्रिंगिंग तसं झालेलं असावं. म्हणजे मग तिच्या आईच्या लहानपणी तिच्यासोबत तसं वागलं गेलेलं असेल लहानपणी, त्यामुळे तिच्या माइंडमध्ये हे फिक्स आहे की हे असं मूल वागलं की त्याला ही अशी शिक्षा द्यायची असते. हे कुठेतरी मे बी तिच्या डोक्यात बसलेलं असावं, त्यामुळे ती वारंवार ती शिक्षा द्यायची आणि त्यात तिचे वडील सुद्धा बऱ्यापैकी सहभागी असायचे. सो खूप वाईट वाटायचं ते सगळं बघून. आता यामध्ये आईची चूक आहे का? ऑब्व्हियसली नाही. म्हणजे तिला असंच वाटतंय की आपल्या मुलीनं पुढे जाऊन चांगलं व्हावं, तिला चांगले संस्कार लागावे, तिला योग्य वळण लागावं किंवा शिस्त लागावी, यासाठी आई किंवा तिचे वडील ते करत असावेत. परंतु त्याचा परिणाम असा होतो की ज्या काही गोष्टी त्या बाळाच्या सिस्टीममध्ये बसतात की मी चूक केल्यानंतर मला रिजेक्ट केलं जातं. सो ती रिजेक्शनची जी फिलिंग आहे ती तिथून सुरू होते. खरं तर इथे इमोशनल लिटरसीची गरज आहे, परंतु तिथे इमोशनल डॅमेज होत आहे. त्यामुळे त्या मुलीला किंवा मुलाला असं वाटायला लागतं की म्हणजे ही चूक केल्यानंतर मला ना रिजेक्ट केलं जातं किंवा मला ही अमुक अमुक शिक्षा दिली जाते आणि प्रॉब्लेम माझ्यातच आहे. म्हणजे त्याच्या नर्वस सिस्टीममध्ये तो प्रोग्राम सेट होतो आणि त्यानंतर हा त्यांचा पॅटर्न बनतो आणि हा जो पॅटर्न आहे तो बाहेर यायला लागतो जेव्हा ते मोठे होतात, रिलेशनशिपमध्ये जातात. त्यावेळी डिसिजन कुठलं घ्यायचं असेल तर ते तिथे अडखळतात. बऱ्याच वेळा काही त्यांना वेगळं करायचं तर रिस्क घ्यायला घाबरतात. म्हणजेच थोडंसं त्यांचा कॉन्फिडन्स तिथे लो झालेला असतो. आपण गुड फॉर नथिंग आहोत ही भावना न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे त्यांना सतत असं वाटतं की मी नाही हे करू शकणार किंवा मला ऍक्सेप्ट केलं जाणार नाही, मला रिजेक्ट केलं जाईल, मी असं केलं तर, मी तसं बोललं तर. त्यामुळे ते त्यांच्या भावना आतच ठेवतात बऱ्याच वेळा आणि रिलेशनशिपमध्ये सुद्धा मग त्यामुळे बऱ्याच गोष्टी नाही बोलल्याने जलसी, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, त्यानंतर रिस्क घेण्याची भीती वाटणं, त्यासोबत इमोशनल ब्रेकडाऊन, परत आपल्या नात्यांमध्ये रिलेशनमध्ये बाउंड्रीज क्रिएट नाही करू शकणं, अशा एक ना अनेक गोष्टींमध्ये म्हणजे वेगवेगळ्या एरियामध्ये त्यांना फेल करायला लागतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुलं चुका का करतात. तर बघा, एकतर त्यांचा ब्रेन जो आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला नसतो, तो डेव्हलप होत असतो आणि ते आई वडिलांच्या बिहेवियर मधनं किंवा ऑब्झर्व करून बऱ्याचशा गोष्टी निरीक्षणातून ते शिकतात. तर त्यांना माहिती नाही की लॉजिकल थिंकिंग काय असतं, इमोशन्स कशा हँडल करायच्या, ते फक्त शिकण्याच्या स्टेजमध्ये असतात. त्यामुळे ना त्यांच्यासोबत आपण कसं वागायला पाहिजे किंवा त्यांना शिक्षाच नाही का मग करायची किंवा मग शिस्त कशी लावणार मुलांना किंवा त्यांना मग कसं समजणार त्यांच्या चुका, शिक्षा केली तरच ते पुढे त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करणार नाहीत, हे पण बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, जसं मग अशी मी म्हटलं की आपल्याला बघत किंवा आपलं निरीक्षण करत मुलं मोठी होतात. घरातले काय करतात, आजी आजोबा असू देत किंवा आई वडील असू देत, तर त्यावेळी सगळ्यात पहिलं ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्याला आपल्या भावना नियंत्रित करता आल्या पाहिजेत किंवा त्या कशा कंट्रोल करायच्या, भावनांसोबत कसं डील करायचं हे पालकांना पहिल्यांदा माहिती असलं पाहिजे. जर आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला जर माहिती आहे तरच आपण मुलांना शिकवू शकणार आहोत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. म्हणजे बघा, मुलांना ना तुम्ही डिरेक्टली ब्लेम नका करू, त्यांनी जे केलंय त्या कृतीला ब्लेम करा. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, समजा फॉर एक्झाम्पल आपण असं बोलतो की समजा टिफिन उरवून आणला तर तुला अक्कल नाही का टिफिन तसाच ठेवलास, किंवा मग मी किती सकाळी लवकर उठून तुझ्यासाठी जेवण बनवलं, बिनडोकस का ते तसंच का उरवलंस, हे बोलण्यापेक्षा, किंवा मग बऱ्याचदा आपण असं बोलतो ना की तू मूर्ख आहेस, तुला अक्कल नाही, तुझ्या वागण्यामुळे आम्हाला त्रास होतोय, तुला समजतच नाही, तुला डोकंच नाही, किंवा तू निर्लज्जच आहेस, ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा समजा टिफिन उरवून आला तर आपण असं म्हणू शकतो की अन्न वाया घालणं ही योग्य गोष्ट नाहीये, किंवा मग ग्लास फोडणं हे चुकीचं आहे, किंवा मग दूध सांडणं बरोबर नाही. तर ह्या गोष्टी म्हणजे कृतीला आपण ब्लेम करतोय, त्याला म्हणत नाही तू का असं केलं, तू तसा, तू चुकीचं आहे, तुझा मला त्रास होतोय, घरातल्यांना त्रास, हे असं न बोलता आपण ऍक्टिव्हिटी जी आहे त्याला ब्लेम करतोय. त्याचा फायदा काय होतो माहिती का, जेव्हा आपण मुलांना ब्लेम करतो तू असा, तू तसा, तू मूर्ख, तू हे, त्यावेळी तर त्या मुलांचा सेल्फ वर्थ इश्यू डेव्हलप होतो आणि त्यामुळे ना त्यांच्या मनात इतका न्यूनगंड निर्माण होतो की मी गुड फॉर नथिंग आहे, मी काहीच करू शकत नाही आयुष्यात, किंवा चूक म्हटलं की मी योग्यच नाहीये किंवा प्रॉब्लेम माझ्यातच आहे,
ह्या गोष्टी वाढत जातात आणि त्या जसे जसे ते मोठे होतात टीनेजमध्ये किंवा पुढे जाऊन जेव्हा ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना काही गोष्टी करायच्या तेव्हा त्यांच्यासाठी ते खूप जास्त धोकादायक ठरतं. आता या उलट जेव्हा आपण त्याच्या ऍक्टिव्हिटीला ब्लेम केलंय ना, तर त्यावेळी काय माइंडसेट होतो की ओके, माझी चूक नाहीये किंवा माझ्यात प्रॉब्लेम नाहीये, त्या कृतीमध्ये प्रॉब्लेम आहे, हे असं नाही केलं पाहिजे, मी चुकीचा नाहीये, ती कृती चुकीची आहे, हा जो काही क्लिअरन्स आहे तो येतो आणि त्यावेळी त्यांना गोष्टींमधला फरक लक्षात येतो. म्हणजे स्वतःवरती ते डाऊट घेत नाहीत किंवा सेल्फ वर्थ डेव्हलप न होता ते कॉन्फिडंट व्हायला लागतात आणि त्यामुळे त्यांना समजतं की ओके, म्हणजे मी ह्या गोष्टी चेंज करू शकतो, जी कृती आहे ती बदलता येते आणि किंवा जी कृती चुकीची आहे ती सुधारता येते हे लक्षात येतं. त्यामुळे त्यांच्या सेल्फ वर्थ वरती गोष्टी येत नाहीत. आपण खूपदा लेक्चर देत सुटतो की तू असं नाही, तू तसं करायला पाहिजे, हे ते. तर मुलांना ना लेक्चरची गरज नसते, तर त्यांना इन्स्ट्रक्शन्सची गरज असते आणि आपण त्यांच्या ज्या काही इमोशन्स आहेत त्या पकडल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आता समजा एखादा मूल चिडचिडा आहे किंवा त्यांनी ना म्हणजे काहीतरी वस्तू तोडफोड केली, तर त्यावेळी तिथे रिॲक्ट होऊन त्याला मारझोड करण्यापेक्षा किंवा त्याला कोंडण्यापेक्षा किंवा आणखी कुठली शिक्षा करण्यापेक्षा, त्याच्याशी अबोला धरण्यापेक्षा आपण त्याला जवळ घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पालकांचा जो काही टच आहे किंवा त्यांचे हातात घेऊन त्यांच्याशी बोलणं, त्यांना जवळ घेणं, मिठीत घेणं, ह्या गोष्टी ना मुलं खूप जास्त मिस करतात आणि ते आपण त्यावेळी जर त्यांना दिलं ना तर ते खरंच खूप कनेक्ट राहतात आई वडिलांशी. त्यामुळे त्यांना जवळ घ्या, तिथे न ओरडता हातात घेऊन विचारा की काय झालं बाळा, तुला राग आला का? अच्छा, राग आला तर काही मोठी गोष्ट नाही, राग सगळ्यांना येत असतो, राग येणं नॉर्मल आहे. बरं, आता ग्लास फुटला, इट्स ओके, हरकत नाही, पण राग आल्यानंतर तू माझ्याकडे ये, माझ्याशी बोल. राग येणं नॉर्मल आहे, ग्लास फोडणं चुकीचं आहे. ग्लास आपण पाणी पिण्यासाठी, दूध पिण्यासाठी वापरतो, तो फोडण्यासाठी नाही. ही गोष्ट त्याची तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे. जसं ते मूल मोठं होईल ना, तर मोठं झाल्यानंतर त्याच्या लक्षातही कदाचित ती कृती राहणार नाही की आपण असा असा ग्लास फोडला होता, पण त्याला जी तुम्ही त्यावेळी इमोशन दिलेली आहे जवळ घेऊन, तर ती भावना कायम म्हणजे शेवटपर्यंत त्याच्या ती लक्षात राहील. त्यामुळे ना कायम त्यांच्याशी इमोशनल बॉन्ड क्रिएट करा. त्यांना तुम्ही आहात आणि त्यांच्यासाठी तुम्ही इमोशनल सेफ्टी देऊ शकता आणि त्याला तुम्ही ही गोष्ट क्लिअर करा की भीती वाटणं, इन्सिक्युअर वाटणं, राग येणं ह्या गोष्टी नॉर्मल आहेत. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. सो हे नॉर्मल आहे, हे तुम्ही त्याला जाणीव करून देणं गरजेचं आहे. तर बऱ्याच जणींना असंही वाटेल की 4-5 वर्षाचं मूल किंवा 7-8 वर्षाचं मूल, त्याला काय कळतंय किंवा त्याला काय समजणार आहेत ह्या गोष्टी. परंतु मुलं खूप हुशार असतात, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जात असतात आणि हळूहळू ते रिपीटेड होत गेलं ना तर त्या फिक्स होऊन जातात आणि मग ते जेव्हा त्यांच्या समोर आव्हानं येतील किंवा इमोशनल काही गोष्टी त्यांच्यासोबत घडत असतील तर त्यावेळी त्यांना ते कसं डील करावं हे समजत नाही. बऱ्याचदा ते गांगारून जातात, गोंधळून जातात जेव्हा ते मोठी होतात आणि मग तिथून त्यांच्या आयुष्यातले वेगळेच प्रॉब्लेम सुरू होतात. आता एकदाच सांगून मूल कुठलंच ऐकत नाही. माझी मुलं असू देत किंवा तुमची असू देत, त्यांना पुन्हा पुन्हा ते चुका करतात आणि पुन्हा पुन्हा आपल्याला तेवढंच ते शांतपणे हँडल करून त्या गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात. जर आपण अग्रेसिव्ह झालो तर ऑब्व्हियस आहे की ते पुन्हा तसंच रिॲक्ट करणार आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला ती गोष्ट त्यांच्यावरती बिंबवावी लागते आणि ते जेव्हा त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स होतं त्यानंतर जेव्हा ते समाजामध्ये वावरायला लागतात, जेव्हा ते मोठे होतात आणि देशाचे नागरिक बनतात तर ते सुजाण नागरिक बनतात. कारण त्यांच्याकडे इमोशनल लिटरसी आहे, त्यांच्याकडे भावनिक साक्षरता आहे. लक्षात येते म्हणजे त्यांना समजतंय की समजा काही इश्यू झाला त्यांच्यासोबत, कुठे बाहेर आहेत तर त्यावेळी काय स्टँड घ्यायचं आहे त्यांना माहिती आहे. इमोशनल कुठली सिच्युएशन तिथे आली तर तिथे कसं डिसिजन घ्यायचंय, कसं त्या प्रसंगासोबत डील करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात येतात. जरी त्यांना राग आला तर त्यांना हेही समजतं की हे नॉर्मल आहे. जर तिथे त्यांना वाटायला लागलं की इन्सिक्युअर तर हे नॉर्मल आहे, हे त्यांचं फिक्स होऊन जातं. आणि त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण लहानपणापासून त्यांच्यासोबत म्हणजे कम्युनिकेट करताना बोलल्या पाहिजेत. त्यांना आपला स्पर्श, आपला सहवास ह्या सगळ्या गोष्टी देत असताना हे पण त्यांच्यावर बिंबवणं खूप गरजेचं आहे.
त्यांना माराच्या रूपाने आपला स्पर्श देण्यापेक्षा त्यांना कुशीत घेऊन प्रेमाने ह्या गोष्टी जर सांगितल्या तर कदाचित त्यांच्या आयुष्यात ते अकॅडमिक खूप भारी करणार नसतील, परंतु एक चांगले सुजाण नागरिक नक्कीच होतील. त्या आयुष्यात व्यावहारिक जीवनात कधीच फेल होणार नाही. एक पालक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे. हे जे बी आहे, हे जे काही सीड आहे, तर याच वयामध्ये रोपण केलं पाहिजे, तरच पुढे जाऊन ते मोठं वटवृक्ष बनणार आहे आणि पुढच्या जनरेशनला ते त्यांच्या आयुष्यात चांगलं एक इमोशनल लिटरसी पास ऑन करतील. आणि मला असं वाटतं बरं का की आपण खूप साऱ्या गोष्टींचा विचार करतो की मुलांनी एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी केली पाहिजे, मुलांनी फिजिकल ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजे, मुलांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात कशात आणखी भाग घेतले पाहिजे, अभ्यास सोडून त्यांनी आणखी बऱ्याच गोष्टी कराव्यात. ह्या सगळ्या अपेक्षा आपल्या रास्त आहेत. पण सगळी मुलं काही एकाच ढाच्यामध्ये बसण्यासाठी आलेले नाहीत. किंवा कोण अकॅडमिक चांगलं असेल तर कोण स्पोर्टमध्ये चांगलं असेल तर कोणी आणखी स्टेज करेज त्याचं भारी असेल. म्हणजे आपण म्हणतो ना की सचिन तेंडुलकरनी जर ठरवलं असतं की मला राजकारणात यायचंय तर ते शक्य झालं असतं का? म्हणजे ज्याचं सोंग त्याला साज असं म्हणतात. तर तशातली ती गोष्ट आहे. काही व्यक्ती काही पर्टिक्युलर फॅकल्टीमध्ये चांगलं करू शकत असतील तर तिकडे त्यांनी ते करावं आणि त्यासाठी आई वडील म्हणून आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं. आपलं काम, आपला रोल जो आहे तर तो त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कॉन्फिडंट बनवण्याचा आहे. किंवा ज्या काही इमोशनल गोष्टी घडतात की आता बघतोय आपण काय काय प्रसंग घडतायत, मुलांना कसं कुठल्या सिच्युएशनमध्ये डील करावं लक्षात येत नाही आणि मग ते चुकीचे निर्णय घेऊन बसतात आणि परत त्यांच्या आयुष्याचं मातेरं होऊन जातं. तर ती वेळ आपल्या मुलांवर येऊ नये यासाठी आपण पालक म्हणून त्यांना अशा पद्धतीने जर वाढवलं, ना की पनिशमेंट करण्यापेक्षा त्यांना अप्रिशिएट करून किंवा ना की लेक्चर देण्यापेक्षा त्यांना इन्स्ट्रक्शन्स देऊन भावनिक ओलाव्यातून पुढे घेऊन गेलो ना तर बऱ्यापैकी पुढचं जे जनरेशन आहे ते खूप चांगलं ग्रो होईल आणि हेल्दी मेंटॅलिटी असेल त्यांची किंवा ते इमोशनली खूप स्ट्रॉंग असतील. त्यांना माहिती असेल की कशा पद्धतीने कोणत्या सिच्युएशनला हँडल करायचंय आणि हे आपण पालक म्हणून अगोदर आपण स्वतः अंगीकारणं गरजेचं आहे, तरच आपण त्यांना ते सांगू शकणार आहोत. सो मला कुठेतरी हा मुद्दा खूप महत्वाचा वाटला. कारण का पाहतोत आपण की आत्ता सगळं छान आहे पण काही काही वेळाना आपण जे काही रिॲक्ट होतो तर ते कुठेतरी आपल्या लहानपणी आपल्यासोबत काही गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे सुद्धा होत असतं. सो चाइल्डहुड ट्रॉमा ही एक इतकी भयानक गोष्ट आहे आणि ती जेव्हा तुम्ही पुढे जाऊन अभ्यासता किंवा मॅनिफेस्टेशन किंवा अफर्मेशन ह्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हे किती मोठा म्हणजे आपला जो काही भूतकाळ असतो लहानपणीचा चाइल्डहुड ट्रॉमा, तर ह्या गोष्टी खूप मोठा रोल प्ले करतात आपल्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवरती आणि त्याचा इम्पॅक्ट असा होतो की म्हणजे आता सगळं छान असताना सुद्धा वाईट वाटणं, ह्या त्या गोष्टी ज्या घडत असतात म्हणजे पूर्वीच्या काही गोष्टी आपल्या या आयुष्यावरती सुद्धा खूप मोठा प्रभाव पाडतात. त्यामुळे आता त्या एजमध्ये आहोत की आपण सध्या पालक आहोत किंवा काही जण होत आहेत आता इथून पुढे पालक होणार आहेत, तर त्यांच्यासाठी हे कुठेतरी खरं तर युजफुल असणार आहे की आपण आपली पुढची पिढी घडवताना ह्या गोष्टी जर स्वतः अगोदर आपल्यामध्ये आणल्या आणि त्या मुलांना पुढे आपल्या वर्तणुकीतून वागण्यातून जर पुढे पास ऑन केल्या तर ते पुढे जाऊन खूप चांगले देशाचे नागरिक घडतील. आणि मला असं वाटतं की ती जी रॅट रेस आहे, फर्स्ट का आला नाही, सेकंड का आला नाही, मागच्या टर्म एक्झाममध्ये तुला एवढे छान मार्क्स होते, 3 मार्क कमी का आले, 10 मार्क कमी का झाले, होऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना चढ कळतोय तर उतारही कळू देत, पडल्याशिवाय ते थोडी ना शिकणार आहेत की पुढे कसं जायचंय किंवा काय असतं डाऊनफॉल. ह्या पण गोष्टी त्यांना समजायला हव्यात, त्याच्यासोबत पण त्यांना डील करता यायला हवं. सो सगळे छान छान गुडी किंवा माझा मुलगा प्रत्येक वेळी फर्स्टच आला पाहिजे, प्रत्येक वेळी स्टेजवरती परफॉर्मन्स सेंटरला किंवा सगळ्यात समोर तोच असला पाहिजे, हा अट्टहास सोडा आणि थोडंसं शांत डोक्याने आज यावरती विचार करा. आणि कुणाकुणाला वाटतंय की पनिशमेंट देणं चुकीचं आहे, पनिशमेंट देणं योग्य आहे, ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आतापर्यंत तितकं जास्त या बाबतीत माहिती नव्हतं, पण मला जेव्हा समजलं या संदर्भातले 2-3 व्हिडिओ पण मी पाहिले, त्यासोबत सरांनी सांगितलेले काही पॉइंट्स होते तर ते पण मी नोट डाऊन करून घेतले होते आणि ते समोर घेऊन मी इथं IMP वाले वगैरे सगळं लिहून मगच तुमच्याशी बोलले. त्याचं कारण की तुम्हाला
म्हणजे मी काहीतरी सांगतेय तर त्याचा तुमच्या आयुष्यात पण उपयोग व्हावा, हाच माझा एक प्रामाणिक उद्देश आहे. चला आता या नोटवर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर आवडला असेल तर पुढे इतर पालकांना नक्की शेअर करा, जेणेकरून सगळेजण मिळून आपण आपलं नेशन, आपलं राष्ट्र छान मानसिकरित्या सुदृढ बनवूया. या व्हिडिओच्या माध्यमातून एका जरी पालकांनी स्वतःमध्ये बदल केला तरी माझ्या या व्हिडिओचं सार्थक झालं असं मी समजेन. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर हिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून हाईप द्या, जेणेकरून अजून जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. सो चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. हो, आपली युट्यूब मास्टर क्लासची नवीन बॅच येत्या 26 जुलैला सुरू होतीये. सो ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.